मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांचे महाराष्ट्र दौरे सुरू आहेत आणि गेल्या मराठवाड्यातला दौरा यशस्वी झाल्यानंतर पुन्हा एकदा जरांगे पाटील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले आहेत। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, कसा दौरा असणार आहे? उद्या सोलापूरपासून दौऱ्याला सुरुवात होती। सगळा मराठा समाज सध्या ज्यांना ज्या तारखे दिल्याच्या त्या जिल्ह्यातला मराठा सगळा ताकदीने एकवटणार आहे। सगळ्यांना माहिती आहे की आता शेवटची संधी आणि आपल्या मुलांना, आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं असलं तर या रॅलीत सहभागी व्हायचं। मग सगळे कामं धंदे सोडून सोलापूर, सांगली, सातारा, जे आता नाशिकपर्यंत सगळ्या कार्यक्रम आहेत, पुणे येतात, सगळ्या लोकांनी कामं बंद ठेवले। त्याशी व्यवसायसुद्धा शहरातल्या लोकांनी बंद ठेवलेत। नोकरी जाणाऱ्या लोकांनीही नोकरी जाणार नाही। सगळं मराठा समाजाच्या लक्षात आलं की आता जर घेरलं आहे आपल्या माणसाला, उघडं पाडायचा प्रयत्न केला तर आपण उघडं नाही पडू द्यायचं, कारण आपल्या मुलाबाळांची लढाई। सगळा मराठा ताकदीनं आता उद्यापासून एकत्र येतो। मोठ्या प्रमाणात समाज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। काय संदेश देणार आहात तुम्ही? हा शेवटी न्याय आम्हाला पाहिजे, हा संदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। राजकारणी लोक मोठं करणं हा आमचा पिंड नाही आहे। आमचा समाज आणि आमचे लेकरं मोठं करणं हा आमच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि हे समाजाचं तर लक्षात आलं आहे, यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणून सगळे आमदार, मंत्री, विरोधक, ओबीसीचे छगन भुजबळ हे सगळेच विरोधात उतरले। मग आपल्या माणसाला उघडं नाही पडू द्यायचं। आपण जिथं आपल्या समाजाचं आणि आपल्या लेकराचं हित आहे त्या लढाईत आपण सहभागी झालं पाहिजे असं सगळ्या मराठ्यांना वाटतं। त्यामुळं उद्यापासून मिळेल त्या वाहनानं ज्या ठिकाणी रॅली त्या ठिकाणी मराठा समाज एकवटणार आहे आणि पूर्ण जिल्ह्यातला सगळीकडेच असं होणार आहे। म्हणजे सोलापूर असो, सांगली असो, सातारा असो, कोल्हापूर असो, पुणे असो, नगर असेल किंवा समारोप आपला नाशिकला आहे। मराठी याला पण रीश आहे ना, त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागले तर आम्हाला नाही आहे। आम्ही किती ताकदीनं लढलं पाहिजे। आणि प्रश्न सगळेच आहेत ना, मराठ्यांचे प्रश्न सगळेच आहेत। आणि पुढची लढाई सगळीच राहणार आहे। आता शेतकऱ्यांपासून, मराठा आरक्षणापासून, मुस्लिम आरक्षणापासून, धनगर आरक्षणापासून सगळीच लढाई असणार आहे। मग सगळेच लोक त्या रॅलीत सहभागी होणार। मराठा तर घरीच राहणार नाही। या रॅलीला आपण महाशांतता रॅली म्हटलेली आहे। काय शांतता तुम्ही प्रस्तावित करणार आहात किंवा समाजाला काही दिशा बोलणार आहात शांततेबाबत? शेवटी आता यांचा पण मांडला आहे यांनी की या राज्यात दंगली झाल्या पाहिजेत, या राज्याचं वातावरण दूषित झालं पाहिजे, शांतता कधी राहिलीच नाही पाहिजे। म्हणजे त्यांना आता खोटं बोलायचं आहे। म्हणजे आरक्षण द्यायचं होतं, त्यांच्याच्याने देणं झालं नाही। मग आता खोटं कसं पचवायचं, तर मग उगा भांडणं उकरून काढायचे किंवा दंगली करायला लावायच्या आणि त्यातून पुन्हा सत्ता हस्तगत करायची। पण गोरगरिबांना नाही द्यायचं यांना दंगली करून, मारामाऱ्या लावून, मराठ्यात मराठ्यांच्या मारामाऱ्या लावायच्या आणि त्यातून सत्ता भोगायची। म्हणजे फक्त सत्तेचं येडे, गोरगरीब जनता त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे ही येडच नाही आहे यांना। त्यामुळं जनतेच्या आता लक्षात आलं की हे राजकीय लोकांचा राजकीय डाव आहे, आता हाणून पाडायचा। सगळ्याच पक्षातले मराठी आता एक झाले आणि स्वतःच्या जातीच्या मुलाच्या बाजूने उभं राहिले। उद्या तुम्हाला दिसेल की मराठी मिळेल त्या वाहनानं सोलापूरला ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी येणार आहे। माता मावल्यांसह एकही माणूस घरी राहणार नाही। फक्त आपल्या TV9च्या माध्यमातून मी एक आव्हान करतो, जे सोलापूरपासून म्हणजे 7 तारखेपासून उद्या 13 तारखेपर्यंत जे कार्यक्रम आहेत तिथं फक्त एक व्यवस्था करा, कारण टॉयलेटची व्यवस्था होणं खूप गरजेचं आहे। केली असेल त्यांनी मला माहीत नाही, पण माता मावले ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस आम्ही पाठीमागच्या रॅल्यात काही ठिकाणी बघितलं, काही ठिकाणी त्यांची खूप गैरसोय होती। त्यामुळे टॉयलेटची व्यवस्था ही प्रत्येक रॅलीच्या ठिकाणी बांधवांनी करावी। मराठा समाज ताकदीनं उसळणार आहे, त्यात काही शंका नाही। पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, काही आवाहन करणार आहात का आयोजकांना व्यवस्था तशी केली पाहिजे म्हणून? हा नाही, पावसाने तर थैमान घातलेलंच आहे। शेवटी आम्ही बघणार आहेत की कोल्हापूरचं, सांगलीचं किती नुकसान झालं आहे। आम्ही मुख्यमंत्र्याकडे मागणी करणार आहेत, शंभूराजे साहेबांनासुद्धा ते विषयात आम्ही सांगणार आहेत की ती नुकसान भरपाई लवकर द्या। आणि त्या धरणाचं बी जरा बघणार आहेत आम्ही, त्या धरणात पण आम्ही ती विषयसुद्धा हातात घेणार आहेत। त्याच्यामुळं जर आमच्या लोकांचं वाटलं होणार असलं त्या पाण्यामुळं तर त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, याबद्दलही आम्ही घेणार आहेत। परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं सरकारने तातडीनं त्याची भरपाई दिली पाहिजे। शेवटचा प्रश्न, तुम्ही मराठा आरक्षणाबरोबरच राजकीय भूमिका घेतलेली आहे, काही नेत्यांना, काही पक्षांनाही पचनी पडत नाही, ती मला नाही वाटत की राजकीय भूमिका घेतली त्यांना पचनी पडत नसेल। त्यांचं ते उघडे पडलेत। मराठ्यांना आरक्षण देऊ म्हणले ते देणं झालं नाही त्यांना, धनगर बांधवाला देऊ म्हणले तेही त्यांना देणं झालं नाही। मुस्लिमांचाही प्रश्न आहे, दलित बांधवांचा आहे, 12 बलुतेदारांचा, बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग त्यांच्याशी होत नाही। मग काय करायचं, तर मग शेवटचा पर्याय एकच, भांडणं करा आणि वेळ मारून न्या, तोपर्यंत आचारसंहिता लागते। हे लोकांना नेमकं ओळखलं की हे आपल्या लोकांना, माणसाला खोटं ठरायचा प्रयत्न करायला लागले। आणि सगळेच मंत्री आमदार एक आलेत,
याचा अर्थ सामान्याच्या लक्षात आलं की यांना आरक्षण द्यायचं नाही, मराठी मोठे होऊ देत नाही. म्हणून मराठ्यांनी ठरवलं की यांनी जर आपल्याला घेरले तर आता सरकारला पण घेरायचं, आता घरी नाही बसून राहायचं. कामं धंदे एक दिवस काम बुडाले आणि काय फरक पडत नाही असं मराठ्यांच्या लक्षात आलं. कामं बंद करून मराठी त्या रॅलीत सहभागी व्हायला लागलेत. 7 ते 13 तुफान मराठी दिसणार तुम्हाला. असे मराठी जमलेले पुन्हा महाराष्ट्रात दिसणार नाही. इतक्या ताकदीने उसळणाऱ्या मराठा. होते मनोज जरांगे पाटील आणि 7 ते 13 तारखेदरम्यान पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मराठा समाज उसळणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यात पावसाने नुकसान झाले आहे त्या ठिकाणी सुद्धा जरांगे पाटील भेट देणार असल्याचं सांगितलं आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरवदे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.